ज्यानं मोबाईलचा शोध लावला त्याचं परवाचं स्टेटमेंट आहे, पश्चाताप झाला मला हे गॅझेट तुमच्या सगळ्यांसमोर आणून. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या लाखो मुलांचे डोळे निकामी झालेत, एवढा त्यांचा स्क्रीन टाईम वाढलाय. मैदानावरती जाऊन खेळायला पोरं तयार नाहीत, घरातून पोरं मैदानावरती जातात आणि तिथे बसून मोबाईलवरती गेम खेळतात. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगते ना चौकात, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईलमध्ये. ताई मला सांगा, मूल रडायला लागलं, लहानपण तुमचं मूल लहान असतं, रडायला लागलं, रडायला लागल्यानंतर तुम्ही काय करायचं, त्या मुलाला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्यानंतर ते मूल रडणं थांबवत होतं. ते जवळ घेतल्यानंतर ते का रडणं थांबवायचं माहिती आहे? आईच्या गर्भात असताना त्या पोरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत. त्याला ते इतके परिचित आहेत 9 महिने की त्याला जवळ घेतल्याबरोबर आई त्या बाळाला कळतं की अरे माझी आई आहे, आणि ते पोरगं रडणं थांबवत होतं. आता मला सांगा, मूल रडायला लागल्यावर आई काय करते? आता हे मी सांगितलं का कुणी सांगितलं? आई मोबाईल काढते आणि पोराच्या हातात देते, आणि पोरगा असलं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याबरोबर रडायचं थांबते. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय आहे? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? हे ठरवण्याची वेळ आली आहे. आत्तापर्यंत मी एवढंच सांगत होतो भाषणात. काल मी येताना प्रवासात पाहिलं, म्हणजे आईनं जवळ घेतल्यानंतर मुलांना रडणं थांबवणं ही पहिली पायरी होती. मूल रडायला लागल्यानंतर आईनं पोराच्या हातात मोबाईल देणं ही दुसरी पायरी होती. आणि काल मी पाहिलं, पोरगं तिकडं रडतंय तरी आई मोबाईल सोडायला तयार नव्हते. ह्याला काय म्हणायचं? साधनं आपल्यासाठी आहेत का आपण साधनांसाठी आहोत? साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केली, त्याच्या किती अधीन जावं? साधनांवरती आपली पकड असावी, आपण ठरवावं किती वापरावीत, कुठे वापरावीत, कशासाठी वापरावीत. जेव्हा साधनं आपल्यावरती अधीन व्हायला लागतात ना, त्यावेळेस जगण्यातली मजा संपून जाते. आपण साधनांमध्ये मजा, साधनांमध्ये आनंद शोधायला लागतो. घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली ना, पाहुणे विचारायचे गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, पाऊस पाणी बरं आहे का? पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही, गणेश कितवीला आहे, पाऊस आहे का, पाणी आहे, त्याला काही घेणं देणं नाही हो. आई चहा घेऊन गेली का पाहुणा पटकन विचारतंय, तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का? हे अस्वस्थ आहे. आणि याच्या अस्वस्थतेचं कारण काय? याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर किती फंटूस आयुष्य आम्ही जगत आहोत. सोशल मीडिया किती सुंदर साधन आहे, आपल्याला व्यक्त होता येतं, जगापर्यंत पोहोचता येतं, जगात काय चाललंय ते कळतं, पण किती अतिरेकी वापर. साहेब, परवा आमच्याकडे एका घरात चोरी झाली. चोरट्यांना त्या चोरटे हाणमार करायला लागले आणि मारहाण करायला लागल्यानंतर जवळचं सगळं दागिने वगैरे सगळं काढून दिलं चोरांना, नवरा बायकोनं. बरं, ते सगळं समोर पाहून सुद्धा चोर समाधानी झाले नाहीत. चोर त्या बाईला म्हणले, तुझ्या नवऱ्यानं ॲनिव्हर्सरीला दिलेला आयफोन दे, तुझ्या भावानं तुला ते वाढदिवसाला पाठवलेलं नेकलेस दे. ती बाई म्हणली, तुम्ही चोर आहेत का कोण, तुम्हाला कसं माहीत? तिला, आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत आपण सगळे, आम्हाला माहीत आहे तुझ्याकडे काय काय दे म्हणले सगळं. किती अतिरेकी. आपल्याला सगळंच असं जगाच्या समोर जाहीर करायचं असतं, सगळं जगासमोर मांडायचं असतं. म्हणून मला म्हणायचं की ठरवून घेऊयात, आनंदी राहायचंय का आनंदी आहोत हे दाखवायचंय. आनंदी राहायचं असेल तर ते खूप सोपं आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं, बाबांनो, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. मी म्हणत नाही साधनांची निर्मिती करू नका, अरे केली पाहिजे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, नवीन जग आपण अभ्यासलं पाहिजे, नवीन जगातल्या संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत, नाविन्य स्वीकारलं पाहिजे, नवनवीन साधनांचा वापर केला पाहिजे. पण किती, कुठे हे ठरवायला नको. आणि निवळ साधनांवरती जर माणसं सुखी होत असती, केवळ पैशाच्या जोरावरती जर माणसं सुखी होत असती तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण सगळे श्रीमंत सुखी आहेत का? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? सुख, आनंद या संकल्पना आपल्याशी संबंधित जाहीर केला, सगळ्या जगानं डोळे विस्फारले. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. पैसे नाही आहेत पण आम्ही समाधानी आहोत. एक तर दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्याच पातळीवरती मोजावी लागणार आहे.
कारण पैशांच्या स्पर्धेमध्ये आपण कधीच पहिले येणार नाही आहोत, आणि आलो तरी तिथं गेल्यानंतर आनंद आहेच की नाही ह्याची शंका आहे. एक श्रीमंत माणूस त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये बसलेला होता. त्यानं बायकोला सांगितलेलं होतं की तेल नसलेली चपाती दे, मीठ तिखट नसलेली भाजी दे, मस्त AC लावत महागड्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये AC लावून तो जेवण करत होता. त्याच्या खिडकीच्या बाहेर धुराचे लोट प्रदूषण वाढवत होते, आणि त्याच वेळेला साधारण मीठ मिरची खात होता. समोर पाटातून पाणी वाहत होतं, हिरवगार शेत समोर डोलत होतं. पैसे कमवू नका या मताचं मी नाही आहे, पैसे कमवा तो पुरुषार्थ आहे, पण केवळ पैशांसाठी जगणं म्हणजे जगणं नाही आहे. काहींकडे ढिगानं पैसे आहेत पण त्याचा आनंद घेण्याची सुद्धा वृत्ती नाही, तर काय म्हणावं. पैसे प्रचंड आहेत परंतु खर्च करण्याची दानत नाही, किंवा योग्य ठिकाणी खर्च करावं ही भूमिका नाही. आमच्याकडे साहेब एका माणसाकडे सोन्याची वीट आहे, आणि पिढ्यानं पिढ्या त्यानं जपून ठेवली आहे. त्याच्या आज्यानं त्याच्या बापाला दिली ती, बापानं त्यानं ह्याच्या पोर पिढ्यानं पिढ्या ती सोन्याची वीट जपून ठेवली आहे. यानं कधी बायकोला साडी घेतली नाही नीट, यांनी कधी पोरांच्या शिक्षणाला लवकर कुठं 2 रुपये खर्च केले नाही. वीट मात्र तशीच्या तशी घरात पुरून ठेवली होती. दर रविवारी उठायचं, उकरायचं, हाय का नाही बघायचं आणि परत पुरून ठेवायचं. एवढाच उद्योगाच आहे. वीट खर्च करायची नाही, पुरलेली वीट फक्त रविवारी उठून उकरून बघायची हाय का नाही आणि परत लपून ठेवायची. एक दिवशी वीट चोरीला गेली. वीट चोरीला गेल्यावर रडायला लागला. म्हणला पिढ्यानं पिढ्या जपून ठेवलेली सोन्याची वीट चोरीला गेली. पोलिसांकडे गेला, पोलिसांकडे तक्रार केली. म्हणला सोन्याची वीट होती चोरीला गेली. पोलीस म्हणले कुठं ठेवली होती? घरात ठेवली. कुठं? पुरून. आणि काय करायचा? काय नाही साहेब, दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो आणि परत पुरून ठेवायचो. या रविवारी उठलो, उकरलं आणि वीट चोरीला गेलेली दिसली. पोलीस म्हणले एवढंच आहे ना, उद्या ये, तुझी वीट तुला सापडून देऊ. दुसऱ्या दिवशी हा गेला, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. दगडाची वीट दिल्यानंतर म्हणलं चेष्टा करता का, माझी सोन्याची वीट होती तुम्ही दगडाची दिली. पोलीस म्हणले तुला काय घेणं आहे दगडाची असून आहे तर सोन्याची? घरी जायचं, पुरून ठेवायची, हाय का नाही बघायची आणि परत झोपायचं. मग सोन्याची असून आहे तर दगडाची तुला काय फरक आहे का? काहींकडे ढिगाण आहे साहेब, पण ते योग्य ठिकाणी खर्च करण्याचं जर कळत नसेल काय करणार आहोत आपण. भगवंतानं आपल्याला 2च ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे ते इथंच ठेवून जा, किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा. आता तुकाराम महाराजांसारखं वाटून जायला लय मोठं मन लागतंय, मग आपल्याकडे दुसराच ऑप्शन शिल्लक आहे ते ठेवून जा. एकही रुपयावरती घेऊन जाण्याची सुविधा नाही. आणि असती तर आपण सोयीनं गेलो असतो का? ह्याचं नेता येईल का, त्याचं नेता येईल का, काय करता येईल. किती सुंदर वागलाय भगवंत आपल्यासोबत. जन्माला आल्यानं मुळात भगवंताचे इथंच आपल्यावरती अनेक उपकार आहेत की त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. याच्यापेक्षा काय उपकार करावेत देवानं आपल्यावरती. अहो आपण माणसं आहोत, माणसांना व्यक्त होता येतं. मला माझ्या भावना तुमच्या समोर मांडता येतात, माझ्या भावनांना तुम्हाला प्रतिसाद देता येतो, तुम्हाला रडता येतं, तुम्हाला हसता येतं, तुम्हाला एकमेकाच्या मदतीला धावून जाता येतं. भावना व्यक्त करण्याची संधी भगवंतानं फक्त माणसाला दिली हो. आपण किती नशीबवान आहोत. रोज हायवेवरती 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्या कुत्र्याच्या पिलांना तक्रार करता येते पोलिसात जाऊन, आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लाभला नाही साहेब, याची आमची तक्रार घ्या. धाब्यावरती रोज 10-5 कोंबड्या अशा त्या काठीला आडव्या बांधलेल्या असतात, काठी आडवी बांधलेली असते अशी गाडीला, तिला उलट्या कोंबड्या लटकवलेल्या असतात आणि त्या धाब्यावरती वाहून नेतात. त्यांच्या चोचीतनं फेज बाहेर पडत असतो. त्यांना भावना व्यक्त करता येते, आमचा शेवटचा प्रवास आहे जरा नीट न्या. जनावरांना व्यक्त होता येत नाही, माणसंच आहोत आपण की आपल्याला व्यक्त होता येतं. मग आपण व्यक्त का होऊ नये? आपण बोललं पाहिजे, आपण संवाद साधला पाहिजे. आणि व्यक्त होण्यासाठी नेहमीच बोलावं लागतं असं नाही, कधी स्पर्शातून, कधी तुमच्या वागण्यातून सुद्धा आपल्याला व्यक्त होता येतं. पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण व्यक्त होणंच विसरून गेलो आहे. माझी आज विनंती आहे की व्यक्त व्हा. मगाशी आम्ही जेवायला बसलो आणि आपल्याकडनं फोन येत होते की लवकर या. मी साहेबांना म्हटलं की 10च मिनिटात टिफिन संपवतो, आज संपवला पाहिजे, नाही संपवला तर परत उद्या टिफिन मिळणार नाही. बायकोनं दिलेला टिफिन चवीनं खाणं हा सुद्धा प्रतिसादच आहे, तिनं सकाळी उठून तुमच्यासाठी केलेल्या टिफिनसाठी.
रोज ती तुम्हाला टिफिन घेऊन देते, सकाळी लवकर उठते, टिफिन पाठवते आणि तुम्ही धाब्यावर काहीतरी खातायत आणि तो टिफिन परत नेताय. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4थ्या दिवशी असं करून बघा, तुम्हाला कळेल 5व्या दिवशीचा प्रतिसाद काय ते. कधीतरी तुम्ही तुमच्या प्रतिसादातून व्यक्त व्हा. आणि नेहमीच प्रतिसाद काय माहितीये का, आपण प्रतिसाद द्यायला कमी पडतो. आपली भूमिका कायम प्रतिकाराची असते. नात्यात जर छान आनंदी राहायचं असेल ना, तर प्रतिकार नाही, प्रतिसाद द्या. मी असंच लग्नाला गेलो होतो एका, आणि सगळे नवीन जोडपे होते, सामुदायिक विवाह सोहळा होता, आणि भाषण करताना मी सांगितलं, प्रतिकार नको, प्रतिसाद द्या. त्या नवीन जोडी होती लग्न झालेली, त्यांनी असं वहीवर तिथं लिहून घेतलं, प्रतिकार नको, प्रतिसाद द्या, गणेश शिंदे. घरी गेल्यानंतर बायकोनं अशी आनंदात पर्स बिर्स फेकून दिली. नवऱ्याच्या असं डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हटली, मैं तेरे लिए मर जाऊंगी, मिट जाऊंगी. बायको म्हटली, मैं तेरे लिए मर जाऊंगी. नवरा म्हटला, बघ कसं जमतंय तसं कर. म्हटली हे काय? म्हणले ते सकाळी सरांनी सांगितलं ना, प्रतिकार नको. कुठं प्रतिसाद द्यायचा आणि कुठं प्रतिकार करायचा हे जर कळलं नाही ना, तर मग गफलत होऊन जाते. दुर्दैवानं नात्यांमध्ये काय झालंय माहितीये का, कुठं प्रतिकार करायचा आणि कुठं प्रतिसाद द्यायचा हे कळलेलं नाही. मगाशी मी म्हटलं ना की अहो काय हो मी कौतुक करतो की तुम्ही आज सगळ्यांना विथ फॅमिली बोलवलं. कधीतरी त्यांनाही कळलं पाहिजे आपला नवरा काय करतो. त्यांना फक्त इतकेच माहिती आहे की त्यांच्याकडे दिवे लावायचं काम आहे. कोणते कसे काय वर्षातनं एकदा त्यांनाही कळलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही विथ फॅमिली त्यांना बोलवलं. आणि माझं सगळ्या महिला मंडळींना सांगणं आहे की नवरा बायकोचं नातं हे इतकं सुंदर आहे ना, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आज ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं हे सभागृह आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांची ही कर्मभूमी आहे. काय नातं असतं नवरा बायकोतलं तुम्हाला सांगतो. चव्हाण साहेबांना मूल झालं नाही. चव्हाण साहेबांनी वेणूताईंना पत्र लिहिलेलं होतं की वेणू आपल्याला मूल होऊ शकत नाही, तू वेणूताईंनी चव्हाण साहेबांना पत्र लिहिलं होतं, साहेब आपल्याला मूल झालं नाही, तुम्ही दुसरं लग्न करा. चव्हाण साहेबांनी परत पत्र लिहिलं वेणूताईंना, तुझं पत्र मला मिळालं, तू सांगितलेली संकल्पनाही मी वाचली, पण वेणू ज्या दिवशी तुझ्यासोबत मी फेरे घेतले तेव्हापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत यशवंतराव वेणूसाठी आणि वेणू यशवंतरावासाठी परत असं पत्र मला पाठवू नको. यशवंतराव चव्हाण कितीतरी वेळा वेगवेगळ्या परदेशी दौऱ्यावरती गेले आणि एकदा परदेशी दौऱ्यावरती जाताना वेणूताईंना ते म्हटले, कधीच मी तुझ्यासाठी काही आणलं नाही, कधी दागिने आणले नाही, कधी साडी आणली नाही, पुस्तकं सोडून मी काहीच कधी खरेदी केलं नाही. आता या दौऱ्यावरती मी जाणार आहे, तुझ्यासाठी काय घेऊन येऊ. यशवंतराव चव्हाणांचीच ती पत्नी पुढे आली, हातावर हात ठेवला आणि वेणूताई म्हटल्या, काही नाही, लवकर आणि सुखरूप परत या, याच्यापेक्षा दुसरं काही नको. पण एक सांगतो की आयुष्य खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. छोट्या छोट्या मगाशी कुणीतरी सांगितलं की संकटांना घाबरू नका. काय घाबरायचं संकटांना. संकटांच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे शिवाजी महाराजांसारखं. कुणाच्या बापाला आपण कधी घाबरू नये. घाबरायचंय ना आपल्याला, आपण आपल्या कर्माला घाबरावं. इतर कुणाला घाबरण्याची काय गरज आहे. आपण आपल्या कर्माला घाबरावं की अरे माझ्या हातनं हे चुकीचं घडतंय. लक्षात ठेवा, चेंडू जसा भिंतीवर मारताना तसाच मागे येतो. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. गहू पेरून कधी ज्वारी उगवत नाही. तुम्ही जे कर्म करणार त्याची फळं तुम्हाला इथंच फेडायची आहेत. म्हणून घाबरावं तर कर्मांना घाबरावं. काय द्यायचं समाजाला ते ठरवा, कसं जगायचं ते ठरवूयात. कधीतरी अंतर्मनात डोकावून स्वतःचा कधीतरी विचार करूयात. आम्ही तो विचार करणं जेव्हा सोडून दिलं ना, तेव्हापासून आयुष्यातली मजा हरवून गेली. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की आपण काय करायचं ते ठरवून घेऊया. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा मिळवता येईल हे ठरवून घेऊयात. जगण्यातली समृद्धता निवळ साधनांमध्ये नाही, ती कुणाच्या तरी मदतीला धावून जाण्यात आहे, हे स्वतःच्या मनाला सांगून बघूयात. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही आहे. म्हणून ज्यांच्याकडं आहे त्यांनी थोडं तरी समाजाला देता येईल का, मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करावा. मला आवर्जून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे. बघा, मी का असं म्हणतो की आपल्याकडे जे आहे ते इतरांना देता यावं. कारण या जगाचा नियम आहे की आपल्याला इथून काहीच घेऊन जाता येणार नाही आहे. मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की जगणं कशानं सुंदर होईल. वडील म्हटले होते, तू यादी कर की आत्तापर्यंत तुला किती लोकांनी मदत केली.
मी ती यादी करायला घेतली. मला गावात ह्या माणसानं मदत केली, शाळेत ह्या माणसानं मदत केली, कॉलेजमध्ये या माणसानं मदत केली. मी 100-150 लोकांची यादी केली की या 150 लोकांनी मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत मदत केली. वडील म्हटले, वा, तुला आठवत आहेत ती माणसं की ज्यांनी तुला मदत केली. आता दुसरी यादी कर, तू किती लोकांना मदत केली आयुष्यात. साहेब, मी ती यादी करायला घेतली, 5-6 लोकांपेक्षा जास्त नावं मी लिहू शकलो नाही. वडील म्हटले, ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकलो, किती लोकांना ताकद देऊ शकलो. म्हणून संकटांच्या समोर गडबडीत व्हायचं नाही. जितक्या लोकांना मदत करता येईल तितक्या लोकांना मदत करावी. कुणी संकटात आहे, कुणी अडचणीत आहे, त्याला धावून जाता येईल का. आणि प्रत्येक वेळेस पैसेच लागतात मदतीला असं नाही आहे. कधीतरी एखादं चांगलं काम करतोय ना, त्याच्या पाठीवर थाप मारा आणि त्याला सांगा, वा, छान काम करतोय, आम्ही आहोत तुझ्यासोबत. एवढं म्हटलात ना तरी त्या माणसाला 10 हत्तीचं बळ येतो काम करायला. म्हणून संकटांच्या समोर गडबडीत होऊ नका. शिवाजी महाराज मिर्झा राजेसोबत तह झाला, एक किल्ला मिर्झा राजेला द्यावा लागला. आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाही, औरंगजेबाला भेटायला जावं लागलो. बरं, राजे एकटे गेले नाहीत, एवढ्याशा संभाजी राजाला सोबत घेऊन गेले. एखादा बाप म्हटला असता, मी संकटात चाललोय, लेकराला का नेऊ, पण घेऊन गेले संभाजी राजांना सोबत. मग मधला जो प्रवास आहे आग्र्यापर्यंतचा ताई, त्या प्रवासामध्ये शिवाजी राजांचं आणि संभाजी राजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही. काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना. स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो. काय बोलले काय असतील. शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे, आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजी राजांना. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे, आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे. एवढासा संभाजी राजा पण माहित होता, आत्ता हात दिलेत आणि मग घेऊ की परत एक एक, त्यात काय असते. दत्ताजी शिंदेच्या मानेवर तलवार ठेवली होती आणि विचारलं, क्यों पटेल, और लढोगे. आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. संकटाच्या समोर असं उभं राहायचं ना, संकटाला वाटलं पाहिजे कुठून याच्या नादाला लागलो.